श्री स्वामी समर्थ. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुरटीचे काही आपण आता फायदे बघणार आहोत. अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर तुरटी तुम्हाला टाकायची आहे. याने तुम्हाला खूप सारे फायदे मिळणार आहेत. तुरटीचे अनेक फायदे आहेत. काही लोकांनाच माहिती असेल, पण पाण्याने अंघोळ केल्याने अनेक समस्या दूर होतात. तुरटीच्या पाण्याने किरकोळ जखम झाली असल्यास तुरटीच्या पाण्याने अंघोळ देखील करू शकता. तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्याने थकवा आणि वेदनांपासून सुद्धा आराम मिळतो चांगल्या प्रकारे. उन्हाळ्यात घामाचा वास येतो, त्यामुळे घामाचा वास दूर करण्यासाठी सुद्धा तुरटीचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो. याने तुमच्या घामाचा वास येणार नाही. तुरटीचे तुरट गुणधर्म केसांची मुळे मजबूत करण्यासाठी सुद्धा मदत केली जाते. याने केस तुटत नाही आहेत. तुरटीच्या पाण्याने जर केस धुतले तर ते अजिबात सुद्धा तुटत नाही आहेत. आठवड्यातून 2दा तरी तुम्ही तुरटीच्या पाण्याने अंघोळ करत जा, केस धुत जावा. तुरटीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्याने ते सूज कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात. जर शरीरामध्ये कोणत्या प्रकारची सूज असेल तर तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे सुद्धा शरीरामधली सूज कमी होते. तुरटीमुळे सुरकुत्या, मुरूम किंवा वांग या प्रकारचे जे चेहऱ्यावरील स्किन प्रॉब्लेम आहे ते सुद्धा तुम्ही तुरटीच्या पाण्याने घालवू शकता. रोजच्या रोज तुम्हाला तुरटीच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. तुरटीचा अतिवापर करणे सुद्धा शरीरासाठी घातक आहे. त्वचेवर जळजळ होऊ शकते शरीराच्या. जर अतिवापर तुरटीचा झाला तर शरीरावर तुमच्या जळजळ होऊ शकते. तर अशा प्रकारे हे तुरटीचे काही उपयोग आहेत, ते तुम्ही अवश्य करा. चांगला फायदा होईल. तुरटीमुळे नकारात्मक ऊर्जासुद्धा दूर होते. रोज जर तुरटीच्या पाण्याने आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरामध्ये तुरटीच्या पाण्याने फरशी पुसली ते सुद्धा घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे हे काही फायदे आहेत तुरटीचे. तुम्ही अवश्य करून बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.